नमस्कार मंडळी, ही व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघून घेतली असेल, पण लाई डाऊन अँड एन्जॉय इट. ही व्हिडिओ 5 वर्ष जुनी आहे. हा केस 5 वर्ष जुना आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? आणि जर का नाही माहिती तर पूर्ण व्हिडिओ पहा. ही गोष्ट 2021ला रमेश कुमार MLA आहेत जे काँग्रेसचे, ते कर्नाटक असेंब्लीमध्ये बोलतात आणि तेव्हा स्पीकर हसतो. ही एक लाज्यास्पद गोष्ट आहे आणि याचा मी पूर्णपणे विरोध करतो. पण तुम्हाला एक गोष्ट खात्री आहे का? आता करंटला उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारी 19 वर्षाची युवती, तिला रेप करण्यात येतो आणि तिचं मर्डर करण्यात येतं असं संशयास्पद ते VVIP उत्तराखंडचे प्रभारी BJPचे सापडतात त्या केसमध्ये. आणि त्याच केसला लपवण्यासाठी, त्या केसला जी आता चळवळ भेटते आहे उत्तराखंडमध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामधनं, तिला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि त्यासाठी 5 वर्ष जुनी ही क्लिप आता परत व्हायरल करण्यात आलेली आहे. कारण ह्या टायमाला फक्त विरोधी पक्ष नव्हे तर स्वतः BJPचे लोक रिझिग्नेशन देत आहेत. का देत? भाजपा से मंडल अध्यक्ष हूँ, ऐसी भाजपा को, ऐसी गंदी भाजपा को हे लोक रिझिग्नेशन, कारण की त्यांना सुद्धा कळत आहे की एका व्यक्तीला वाचवण्यासाठी VVIP वरतून कितना सपोर्ट भेटतोय त्यांना आणि सरकार काय काय हटकंड वापरू राहिली. पण या गोष्टीला आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. म्हणून आपल्याला ही गोष्टीला विसरायचं नाही आहे की अंकिता भंडारीचा केससुद्धा ताजा आहे आणि तिला आपल्याला इन्साफ दिलवून द्यायचा आहे, तिला न्याय मिळवून द्यायचा आहे आपल्याला. पण ह्या व्यक्तीने जे काही बोललं होतं त्याला माझा सपोर्ट नाही आहे. या व्यक्तीने जे काही बोललं होतं ती खरोखर म्हणजे शोकांतिका आहे की कसं काय एक रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या असेंब्लीमध्ये जाऊन अशा वक्तृत्व करतो. हे एकदम म्हणजे शोकांतिका आहे आपल्यासाठी. असं आपल्या महाराष्ट्रातही घडू नये, आपल्या भारतामध्ये कोणत्याही स्टेटमध्ये घडू नये असं माझं मन म्हणतं. पण आता काय करू, तुम्ही आणि आम्ही असे पैसे देखील विकले जातो आणि अशा लोकांना मत देऊन जिंकून टाकतो. म्हणून मंडळी, या गोष्टीला आपल्याला थांबवायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला अंकिता भंडारीला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि तिचा रेप आणि मर्डर झालेला आहे त्याच्याबद्दल चौकशी करून तर तिला न्याय मिळवून द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष देत आहेत, तसं या केसकडे पण लक्ष द्या. ओके. आणि 5 वर्ष जुनी क्लिपला व्हायरल आहे, तिला अजून व्हायरल करून टाका, चालेल मला. पण ह्या मॅटरला, या गोष्टीला थांबू नको द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.